नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो. पैसा, श्रीमंती. आपण बघतोच की काही लोक अगदी सहज श्रीमंत होतात, पण काही जण मात्र आयुष्यभर झगडत राहतात. हे काय फक्त नशीब आहे की यामागे काही नियम, काही रहस्य आहेत जे आपल्याला माहीत नाहीत? आज आपल्याकडे एक छान स्रोत आहे, अमिरी के गुप्त नियम. यातले काही उतारे, आणि ते सांगतात की श्रीमंती म्हणजे काही लॉटरी किंवा जादू नाहीये. उलट असं म्हटलंय की श्रीमंत लोक काही साधे नियम पाळतात, अगदी शांतपणे. आणि गंमत म्हणजे पैशापेक्षा जास्त महत्त्व आपल्या विचारसरणीला, म्हणजे माइंडसेटला दिलंय. म्हणजे पैसा येण्याआधी आपलं डोकं तयार हवं. तर मग उत्सुकता वाढली असेल, हो ना? चला जरा खोलात जाऊया, समजून घेऊया हे नियम काय आहेत जे काही लोकांना आर्थिक स्वातंत्र्य देतात. नक्कीच. आणि काहींना आयुष्यभर संघर्षात ठेवतात. तर पहिला नियम ऐकायला खूप साधा आहे पण महत्वाचा. कोणीही श्रीमंत बनू शकतो, पण खरंच म्हणजे पार्श्वभूमी, शिक्षण, सध्याची परिस्थिती काही फरक पडत नाही. मग प्रश्न येतो की सगळेच श्रीमंत का होत नाहीत? इथे काहीतरी गौडबंगाल आहे का? गौडबंगाल नाही, पण एक महत्वाची गोष्ट आहे. कोणीही श्रीमंत बनू शकतो याचा अर्थ असा नाही की श्रीमंतीत चालून येईल. याचा अर्थ आहे की ही संधी सगळ्यांसाठी आहे. ती काही निवडक लोकांसाठी राखीव नाही, पण त्यासाठी एक प्रक्रिया आहे. आणि ती सुरू होते मानसिकतेतून. हो. यशस्वी लोक फक्त नशिबामुळे यशस्वी होत नाहीत. ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात, चांगल्या सवयी लावतात, आणि सर्वात महत्वाचं, मी हे करू शकतो हा विश्वास ठेवतात. खरी अडचण पैशाची नसतेच मुळी. अच्छा. ती असते मानसिकतेची. बरेच लोक स्वतःवरच मर्यादा घालतात. आपल्या नशिबात नाही, हे आपल्यासाठी नाही. हो, हे ऐकलंय खूप वेळा. हाच तो मोठा अडथळा आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही पहिलं पाऊलच उचलणार नाही. विश्वास असेल तरच कृती होते. म्हणजे सुरुवात आपल्या डोक्यातून, आपल्या विश्वासापासून. ओके, हे पटलं. पण नुसता विश्वास पुरेसा नाही ना. कुठे जायचं हे पण माहीत हवं. इथे दुसरा नियम येतो, आपल्या श्रीमंतीची व्याख्या ठरवा. आता हे थोडं म्हणजे श्रीमंती, भरपूर पैसा, यात काय व्याख्या ठरवायची? बरोबर आहे. पण विचार करा, प्रत्येकासाठी श्रीमंती वेगळी असते. हो, खरंय. कुणाला करोडपती व्हायचंय, कुणाला महागडी गाडी, तर कुणासाठी मुलांचं शिक्षण आणि आईवडिलांच्या आरोग्याची सोय हीच खरी श्रीमंती असू शकते. अगदी. गंमत म्हणजे अनेक लोक फक्त पैशामागे धावतात, पण त्यांना नक्की कशा प्रकारची श्रीमंती हवीये हेच ठरवलेलं नसतं. हो. आणि इथेच स्रोत श्रीमंत आणि संपन्न यातला फरक सांगतो. अच्छा, यात फरक आहे? हो. श्रीमंत म्हणजे कदाचित खूप पैसा असणं, पण तो दिखाव्यापुरता असू शकतो. महागड्या वस्तू, पार्ट्या, पण आतून ताण असू शकतो, असुरक्षितता असू शकते. याउलट संपन्न असणं म्हणजे पैसा असा असणं की तुमच्या खऱ्या गरजा पूर्ण होतात, तुम्हाला सुरक्षित वाटतं, समाधान मिळतं. ही श्रीमंती दिखाव्याची नसते, ती तुमच्या मूल्यांशी जोडलेली असते. मूल्यांशी जोडलेली? हो. जेव्हा तुम्ही संपत्तीला तुमच्या खऱ्या गरजा आणि आनंदाशी जोडता, तेव्हा पैसा फक्त आकडा राहत नाही, तो तुमच्या जीवनाचा सकारात्मक भाग बनतो. म्हणून स्वतःला विचारायला हवं, मला पैशातून नेमकं काय हवं आहे? सुरक्षितता, स्वातंत्र्य, की दुसऱ्यांना मदत करण्याची क्षमता? ही स्पष्टता खूप गरजेची आहे. वाह, म्हणजे आकड्यांपेक्षा मूल्यांचा आणि समाधानाचा प्रश्न आहे. श्रीमंत आणि संपन्न हा फरक महत्वाचा आहे. बरं, एकदा आपण आपली व्याख्या ठरवली, मग पुढचं पाऊल? तिसरा नियम सांगतो, आपले आर्थिक ध्येय स्पष्ट करा. म्हणजे आता व्याख्याला आकड्यांमध्ये आणि वेळेत बांधायचे, बरोबर? अगदी बरोबर. नाहीतर पुन्हा तेच, नुसतं संपन्न व्हायचे म्हणून कसं चालेल? प्रवासाला निघताना जसं आपण ठरवतो कुठे जायचंय, कधी पोचायचंय, बरोबर, तसंच पैशाचं आहे. किती पैसा हवा, कधीपर्यंत हवा आणि का हवा, हे स्पष्ट नसेल तर पैसा टिकणार नाही. नुसतं मला श्रीमंत व्हायचे हे ध्येय नाही, ती फक्त इच्छा आहे. ध्येय स्पष्ट हवं. उदाहरणार्थ, पुढच्या 5 वर्षात मुलांच्या शिक्षणासाठी 15 लाख जमवायचे आहेत. किंवा वयाचा 50व्या वर्षी रिटायर होण्यासाठी 2 कोटींचा फंड तयार करायचा आहे. हे झालं स्पष्ट ध्येय. अगदी. आणि ध्येय स्पष्ट नसतील तर पैसा कुठे जातो कळत नाही. इम्पल्सिव्ह खरेदी, अनावश्यक खर्च,
पैशाला दिशाच नसते. हम्म. आणि दुसरी गोष्ट, नुसतं बचत करणं पुरेसं नाही. महागाई आपली बचत हळूहळू खाते. हो, हे तर आहेच. 10 वर्षांपूर्वीचे 1 लाख आणि आजचे 1 लाख यात फरक आहे. म्हणूनच पैसा फक्त वाचवून नाही, तो वाढवला पाहिजे. इथेच स्मार्ट गुंतवणुकीचं महत्त्व येतं. तुमचं प्रत्येक आर्थिक ध्येय 1 वर्षाचं, 5 वर्षांचं, 20 वर्षांचं ते लिहून काढा आणि प्रत्येक आर्थिक निर्णय त्या ध्येयांशी जोडलेला आहे की नाही हे तपासा. ध्येय ठरवली, गुंतवणुकीचंही ठरवलं, पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याकडे गुंतवायला पैसा उरेल. आणि इथे येतो चौथा नियम, जो ऐकायला सोपा पण करायला कठीण वाटतो. जेवढे कमवता त्यापेक्षा कमी खर्च करा. आपण बघतो की लाखो रुपये कमावणारे पण कर्जात असतात आणि अगदी सामान्य पगारदार माणूस पण आर्थिकदृष्ट्या स्थिर असतो. असं का? याचं साधं गणित आहे, जे तुम्ही मगाशी म्हणालात. हो, म्हणजे व्यक्ती अ 2 लाख कमवते पण खर्च 2.5 लाख करते. तर ती कर्जातच जाणार. आणि व्यक्ती ब 50,000 कमवून 40,000 भागवते, 10,000 वाचवते. बरोबर. वर्करनी अश्रीमंत वाटेल, पण वर्षाअखेरीस ब जास्त मजबूत असेल. म्हणजे कमाईपेक्षा बचत महत्वाची. पण हे इतकं सोपं असतं तर सगळे श्रीमंत झाले असते. इथे काहीतरी अडचण आहे. नक्कीच आहे. याला म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन, जीवनशैलीतील महागाई. लाईफस्टाईल इन्फ्लेशन. हो. होतं काय की आपलं उत्पन्न वाढलं की आपल्याला वाटतं आता आपण जास्त बचत करू, पण तसं होत नाही. उत्पन्न वाढलं की आपण खर्चही वाढवतो. मोठा फ्लॅट, महागडी गाडी, नवा फोन. हो, हे होतं. खर्च करणं चुकीचं नाही, पण आपल्या भविष्यातल्या ध्येयांना धक्का न लावता. इथेच गरज, नीड आणि इच्छा, वॉन्ट यातला फरक ओळखणं महत्वाचं आहे. गरज आणि इच्छा. हो, खरंच आपल्याला त्या मोठ्या गाडीची गरज आहे की ती फक्त एक इच्छा आहे? अनेकदा छोट्या इच्छांवर नियंत्रण मिळवलं की मोठं यश मिळतं. महिन्यातून एकदा तरी खर्चाचा आढावा घ्या. कुठे अनावश्यक खर्च होतोय हे शोधा. गरज आणि इच्छा यातला फरक हा महत्वाचा मुद्दा आहे. खर्च कमी करायचा, बचत करायची. पण बचत करायची कधी? सगळा खर्च झाल्यावर उरला तर नाही. इथे 5वा नियम येतो, जो मला खूप वेगळा वाटतो. सर्वात आधी स्वतःला पैसे द्या. पे युअरसेल्फ फर्स्ट. हे काय आहे? म्हणजे पगार आल्यावर घरभाडं, EMI, बिलं या सगळ्यांच्या आधी स्वतःला पैसे द्यायचे. हो. म्हणजे महिनाभर कष्ट केल्यावर कमावलेल्या पैशावर पहिला हक्क आपला, इतरांना देण्याआधी. हे तर आपण जे करतो त्याच्या उलटं आहे. अगदी. हेच श्रीमंत लोकांचं एक मोठं रहस्य आहे. अच्छा. स्वतःला पैसे देणे म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा एक निश्चित भाग 10%, 15%, 20% बँक खात्यात जमा झाल्या बाजूला काढणे. हा पैसा खर्चासाठी नाही, हा तुमच्या भविष्यासाठी आहे, तुमची संपत्ती निर्माण करण्यासाठी. अरे वा. बहुतेक लोक उलटा करतात. पगार येतो, खर्च भागवतात आणि मग म्हणतात, अरे काही उरलंच नाही. बरोबर. ते कधीच स्वतःला आधी पैसे देत नाहीत. त्यामुळे ते आयुष्यभर कष्ट करून इतरांना श्रीमंत करत राहतात. तुम्ही कमी कमवत असाल तरी हरकत नाही, 5% सुरुवात करा. पण ही सवय आजच्या आज लावा. हा पैसा बाजूला काढून लगेच गुंतवा, नाहीतर तोही खर्च होऊन जाईल. नाहीतर आयुष्यभर इतरांसाठीच कमवत राहाल. ही सवय लावणं म्हणजे दृष्टिकोनच बदलण्यासारखं आहे. पहिला हक्क स्वतःचा. आता बचत आणि गुंतवणुकीचा विषय निघालाच आहे, तर 6वा नियम बघूया, जो मला तरी जादुई वाटतो. कंपाऊंडिंगची ताकद समजून घ्या. म्हणतात की आईन्स्टाईन याला जगातलं 8वं आश्चर्य म्हटलं होतं. खरंय का हे? हो, असं म्हणतात. आणि यातच सामान्य उत्पन्नातून करोडपती कसं बनता येतं याचं रहस्य आहे. यासाठी ते प्रसिद्ध उदाहरण आहे ना, 2 पर्याय. हो, ते पैशाचं दुप्पट होण्याचं. पर्याय 1, 30 दिवस रोज 10,000 रुपये म्हणजे एकूण 3 लाख. पर्याय 2, पहिल्या दिवशी 1 रुपया, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 4, असं 30 दिवस रोज दुप्पट. दुसरा पर्याय निवडला तर 30 दिवसांनी किती होतात? अंदाज आहे 107 कोटींपेक्षा जास्त. काय सांगताय? 70 कोटी. अविश्वसनीय. ही आहे कंपाऊंडिंगची ताकद. हो, हे उदाहरण कंपाऊंडिंगची शक्ती दाखवतं. कंपाऊंडिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत तुमच्या मुद्दलावर व्याज मिळतं आणि मग त्या मिळालेल्या व्याजावर परत व्याज मिळायला लागतं. त्यामुळे पैसा नुसता वाढत नाही, तर तो वेगाने वाढतो. जसं बर्फाचा गोळा गडगडत मोठा होतो तसा. अगदी तसंच. सुरुवातीला लहान असतो, पण जसजसा वेळ जातो तसतसा तो प्रचंड मोठा होतो. पण यातली खरी जादू वेळेमध्ये आहे.
तुम्ही किती पैसे गुंतवता यापेक्षा तुम्ही किती लवकर सुरुवात करता हे जास्त महत्वाचं आहे. लवकर सुरुवात करणं. हो, एक उदाहरण देतो. समजा कुणी वयाच्या 25व्या वर्षी दरमहा फक्त 5,000 रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि त्याला सरासरी 12% परतावा मिळाला. जे शक्य आहे दीर्घकाळात. हो, इक्विटी मार्केटमध्ये शक्य आहे. तर वयाच्या 60व्या वर्षी म्हणजे 35 वर्षांनी त्याच्याकडे किती जमा होतील? सुमारे 5 कोटी. 5 कोटी फक्त 5,000पासून. हो, पण जर त्याने 10 वर्ष उशिरा सुरुवात केली म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी तेवढीच रक्कम, तर 60 वर्षावर्षी त्याच्याकडे असतील फक्त 1.5 कोटी. अरे देवा, 10 वर्षांच्या उशिरामुळे 3.5 कोटींचा फरक. बरोबर. म्हणून तरुणपणी अगदी थोड्या रकमेने का होईना गुंतवणूक सुरू करणं खूप महत्वाचं आहे. वेळ तुमचा सर्वात मोठा मित्र आहे इथे. बापरे, वेळेचं महत्त्व इतकं जास्त आहे. म्हणजे लवकर सुरुवात करणं खूप महत्वाचं, पण फक्त गुंतवणूक करून भागत नाही. आपण नियम 4 मध्ये बोललो होतो, खर्चावर नियंत्रण हवं. 7वा नियम परत त्याच मुद्द्यावर येतो, खर्च करण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. हे परत का? इतकी महत्वाची आहे ही सवय. हो, कारण हीच तर गळती आहे जिथे पैसा टिकत नाही. आपण बोललो होतो की जास्त कमावणारेही कर्जात असतात. याचं मूळ कारण ह्याच सवयी आहेत का? अगदी. मॉलमध्ये गेलो, बजेट नसताना 50% डिस्काउंट दिसला म्हणून क्रेडिट कार्डवर महागडा फोन घेतला. हा मोह टाळणं कठीण आहे. खरंय. अनेकदा आपण विचार करत नाही की ही वस्तू खरंच हवी आहे की फक्त क्षणिक आनंदासाठी घेतोय. बादलीची गोष्ट आठवते का? हो, जिला खाली छिद्र आहे ती पाण्याने कधी भरणार नाही. तसंच आपल्या बँक अकाउंटचं आहे. जर खर्चावर नियंत्रण नसेल, अनावश्यक गोष्टींवर पैसे उधळले जात असतील, तर कितीही कमावलं तरी टिकणार नाही. मग या सवयींवर नियंत्रण कसे मिळवायचं? काही ठोस उपाय आहेत? हो, नक्कीच आहेत. हे सवयीचं आणि शिस्तीचं काम आहे. काही सोप्या गोष्टी करता येतील. 1. कोणतीही मोठी वस्तू घेण्यापूर्वी स्वतःला विचारा, ही गरज आहे की इच्छा, आणि याशिवाय माझं काम अडेल का? पहिला प्रश्न. 2. आवेगपूर्ण खरेदी टाळण्यासाठी 24 तासांचा नियम वापरा. काहीतरी घ्यावंसं वाटलं तर लगेच घेऊ नका. 24 तास थांबायचं? हो, 24 तास थांबा. दुसऱ्या दिवशीही ती वस्तू तितकीच महत्वाची वाटली आणि बजेटमध्ये असेल तरच घ्या. अनेकदा तो मोह निघून जातो. अच्छा. 3. क्रेडिट कार्डचा वापर जपून करा. क्रेडिट कार्ड म्हणजे उधार पैसे. ते वापरताना खर्च केल्यासारखं वाटत नाही. पण बिल येतं तेव्हा धक्का बसतो. बरोबर. शक्यतो त्याच गोष्टींवर खर्च करा ज्याचे पैसे तुम्ही लगेच देऊ शकता. क्रेडिट कार्ड फक्त सोयीसाठी वापरा, कर्जासाठी नाही. खर्चाचं हुशारीने व्यवस्थापन ही श्रीमंतीची एक महत्वाची पायरी आहे. 24 तासांचा नियम नक्की करून बघायला हवा. बरं, खर्चावर नियंत्रण आणि नियमित बचत, पे युअरसेल्फ फर्स्ट, हे झालं. आता वाचवलेल्या पैशाचं काय? इथे येतो 8वा नियम, हुशारीने आणि नियमितपणे गुंतवणूक करा. श्रीमंत लोक पैसा बँकेतल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये नाही ठेवत, ते गुंतवणूक करतात. का? कारण पैसा फक्त कमावणं किंवा वाचवणं पुरेसं नाहीये. त्याला कामाला लावणं म्हणजे तो वाढवणं गरजेचं आहे. याचं गणित आपण बघितलं मगाशी. 10 लाख रुपये सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले, 3-4% व्याज. तर महागाईमुळे तुमचे पैसे प्रत्यक्षात कमी होत आहेत. हो, 20 वर्षांनी 18-20 लाख होतील, पण त्यांची किंमत कमी झाली असेल. पण तेच 10 लाख जर हुशारीने गुंतवले, जिथे सरासरी 12% चक्रवाढ व्याज मिळालं, तर 20 वर्षांनी त्याचे जवळपास 1 कोटी रुपये होऊ शकतात. फरक प्रचंड आहे. तरी लोक गुंतवणुकीला घाबरतात, धोका वाटतो, मार्केट पडेल अशी भीती. हे आपल्यासाठी नाही असं वाटतं. हो, पण गुंतवणूक ही श्रीमंत होण्यासाठी आहे, फक्त श्रीमंतांसाठी नाही. इथे काही गोष्टी महत्वाच्या आहेत. 1. हुशारीने गुंतवणूक करा, म्हणजे अभ्यास करून, समजून घेऊन किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन. 2. नियमित गुंतवणूक करा. एकदम मोठी रक्कम नाही, तर दर महिन्याला थोडी थोडी रक्कम, दीर्घकाळासाठी. म्हणजे SIP सारखं काहीतरी? अगदी. SIP हा उत्तम मार्ग आहे, विशेषतः म्युच्युअल फंडमध्ये. 3री गोष्ट, गुंतवणूक विभागून करा. डायव्हर्सिफिकेशन. सगळा पैसा एकाच ठिकाणी लावू नका. म्हणजे धोका कमी होतो? हो, थोडा इक्विटी, थोडा डेट, थोडा सोनं, अशा प्रकारे विभागल्यास धोका कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं, गुंतवणुकीला सवय बनवा. पे युअरसेल्फ फर्स्ट. उत्पन्नाचा हिस्सा आधी गुंतवणुकीसाठी बाजूला काढा, मग उरलेल्यातून खर्च करा. सिप, डायव्हर्सिफिकेशन, हे महत्वाचे शब्द लक्षात ठेवायला हवेत. म्हणजे नियमित, विभागून आणि हुशारीने गुंतवणूक.
पण किती काळासाठी? 5-10 वर्ष. इथे येतो 9वा आणि शेवटचा नियम, जो कदाचित सर्वात जास्त संयम मागणारा आहे. शॉर्ट टर्म नाही, लाँग टर्म विचार करा. आपण नेहमी ऐकतो, रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात लोक फसतात. लॉटरी जिंकलेले परत गरीब होतात, असं का? कारण पैसा कमवणं एक गोष्ट आहे, पण तो टिकवणं आणि वाढवणं यासाठी वेगळी विचारसरणी लागते. शॉर्ट टर्म विचारसरणीचा धोका काय असतो? लोक झटपट पैशाच्या लालसेने चुकीच्या योजनांमध्ये पैसे टाकतात. हो, 6 महिन्यात पैसे दुप्पट, महिन्याला 10% व्याज असल्या स्कीम्स हमखास फसतात. आणि लोक आपली जमापुंजी कमावून बसतात. तात्पुरत्या फायद्याच्या मोहात पडतात. अगदी. खरी आणि टिकणारी संपत्ती निर्माण करायची असेल तर लाँग टर्म विचार करावाच लागेल. आपण जे कंपाऊंडिंगचं उदाहरण पाहिलं, 10 लाखाचे 1 कोटी होणं. हो, ते 20 वर्षांत झालं. ही लाँग टर्म विचारसरणी आहे. जे लोक लाँग टर्म विचार करतात ते बाजारातल्या रोजच्या चढ उतारांनी घाबरत नाहीत. त्यांना माहीत असतं की चांगली गुंतवणूक दीर्घकाळात चांगला परतावा देते. ते तात्कालिक फायद्याऐवजी भविष्यातल्या मोठ्या लाभांवर लक्ष ठेवतात. त्यांना हेही माहीत असतं की संपत्ती हळूहळू, संयमानं आणि सातत्यानं तयार होते. ती जादूची कांडी फिरून मिळत नाही. मग हा लाँग टर्म विचार कसा रुजवायचा? 1. तात्काळ आणि अवास्तव फायद्याच्या मोहांपासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवा. गॅरंटीड आणि खूप जास्त परतावा देणाऱ्या योजनांपासून लांब रहा. ओके. 2. प्रत्येक गुंतवणुकीकडे, विशेषतः इक्विटी किंवा म्युच्युअल फंड, कमीत कमी 5-10 वर्षांच्या दृष्टिकोनातून पहा. संयम महत्वाचा आहे. संयम. हो. आणि 3. अनावश्यक कर्ज टाळा. आजच्या छोट्या सुखासाठी कर्ज काढणं म्हणजे उद्याच्या मोठ्या स्वप्नांना गहाण ठेवणं. जर फक्त आजचा विचार करून खर्च करत राहिलात तर उद्यासाठी काहीच उरणार नाही. भविष्य सुरक्षित करण्यासाठी आज थोडा संयम हवाच. तर या सगळ्या नियमांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये, श्रीमंत होणं हे फक्त जास्त पगार मिळवण्यावर नाहीये. नाही? ते अवलंबून आहे तुमच्या पैशासोबतच्या नात्यावर, सवयींवर, विचारसरणीवर. पैसे योग्य प्रकारे मॅनेज करणं, अनावश्यक खर्च टाळून नियमित आणि हुशारीने गुंतवणूक करणं. आणि शॉर्ट टर्म मोहांना बळी न पडता लाँग टर्म ध्येयांवर लक्ष केंद्रित करणं. हेच खरं रहस्य आहे. आणि हो, हा काही एका रात्रीचा खेळ नाही. संयम आणि सातत्य लागतं. अगदी बरोबर. हे नियम समजून घेणं ही पहिली पायरी आहे. बरोबर. पण खरी कसोटी ते प्रत्यक्षात आणण्यात आहे. आता हे सगळं ऐकल्यावर श्रोत्यांनी एक विचार नक्की करावा. काय? की या सगळ्या नियमांपैकी असा कोणता एक छोटा, अगदी छोटा बदल आहे जो ते आजपासून लगेच स्वतःच्या आर्थिक सवयींमध्ये करू शकतात. असा बदल जो कदाचित आत्ता लहान वाटेल पण दीर्घकाळात त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासात खूप मोठा फरक घडवून आणू शकेल. यावर विचार करायला हवा.